नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा। पुणे प्रतिनिधी। फलटण येथील यशवंत बँकेचा 150 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे। यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश आहे। त्यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे आणि काही जणांच्या नावावर बोगस कर्ज काढलेली आहेत। कर्ज प्रकरण केलेलं आहे। सदरचे कर्ज थकीत आहे। सदर कर्जाचे पैसे हस्ते परहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहेत। सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केला आहे। त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनियोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केला असल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह निलेश जाधव, गणेश पवार, SD कुलकर्णी उपस्थित होते। कुलकर्णी म्हणाल्या, यशवंत सहकार बँकेचे अनेक ठेवीदार यांच्याशी मी बोलणे केले। लोकांनी ज्या ठेवी बँकेत ठेवल्या होत्या ते मिळणे अशक्य झाले आहे। सदर रक्कम 5 लाखाच्या आत आहे। दबाव ठेवीदार यांच्यावर टाकला जात आहे। माजी अध्यक्ष शेखर चरेगाव यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले की कर्जबुडीत यांच्यासोबत जाऊन मी त्यांची चुकीची बाजू घेत असल्याचा आरोप केला, परंतु बँक अध्यक्षांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाली आहे। 127 कोटी रुपये कर्ज हे केवळ शेखर चरेगावकर यांच्या आणि नातेवाईक यांच्या नावाने आहे। स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे। त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर कोणते कर्ज नाही सांगणे बिनबुडाचे आहे। ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ते बुडीत दाखवून RBI कडून केवळ 5 लाख रुपये ठेवीदार यांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासन यांची फसवणूक करण्यात येत आहे। कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला असून याची CBI चौकशी करण्यात यावी। बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा। चुकीचे व्यक्ती नावे कर्ज घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी। सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा। या प्रकरणी सहकार आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे पत्र दिले आहे। याची सखोल चौकशी करून सहकार आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा ठेवीदार व कर्जदार यांना घेऊन सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला। लोकसंदेश न्यूजसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा। 1 लाख नाही, 1 करोड 1 करोड 5 लाख स्वयंसिद्धा बँकेला गेले। 22 लाख रुपये सतीश गुप्तांना गेले। RTGS ने तुम्ही या रकमावर ज्या यांची राजमुद्रा ॲग्रो डेव्हलपर्स नावानी त्यांची कंपनी आहे, त्यांच्या नियमानुसार दोघांच्या सह्या पाहिजेत। RTGS सुद्धा करताना कोणाची तरीच वेगळ्याची सही करून एकच सही करून ते RTGS करून टाकलं। हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले, एसपींकडे गेले, आणखीन कुठे गेले। गुन्हा दाखल पहिल्यांदा झाला नाही, मग गुन्हा दाखल झाला। MPID गुन्हा दाखल झालेला आहे, जामीन फेटाळलेला आहे MPIDच्या सेक्शन 3 नुसार। त्याचबरोबर 471, 467 नुसार हे नॉन बेलेबल आहे। मग या व्यक्तीला एवढा गंभीर गुन्हा असून सुद्धा अटक का झाली नाही? सिमिलर उदाहरण देते। शिवशंकर पतसंस्था, या पतसंस्थेमध्ये MPID लागल्यानंतर सगळ्या संचालक मंडळाला आत टाकलेले। मग जो नियम शिवशंकर पतसंस्थेला आहे तो नियम यशवंत बँकेला का नाही? राजमुद्राच्या तिघांची, जे प्रदीप चोरगे, अमोल वीर आणि राहुल वीर इथे आलेले आहेत, त्या तिघांची 13 हेक्टर 34 आर एवढी जागा ही त्याच्यात जामीन दाखवली। आता याच्यावर 101 ची कारवाई लावतील। ही जागा पुन्हा फिरवून आपल्याच व्यक्तीला विकत घेतील। अशा प्रकारे या माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि अशी मी खूप उदाहरणं देऊ शकते। साधारण तुम्ही सांगितलं ते सगळं लक्षात आलं। तर असे किती ठेवीदार आहेत की त्यांची फसवणूक झाली? अशी किती संख्या? ठेवीदारांची संख्या 5000 काही सर्वसाधारण ठेवीदारांची संख्या आहे फक्त कराडमध्ये आता 120 ठेवीदार आहेत।
फक्त कराड आणि परिसरामध्ये 120 ठेवीदार आहेत. कराड आणि परिसरामध्ये कराड तालुक्यामध्ये 120 ठेवीदार आहेत. 120 ठेवीदार आहेत. हा, पुण्यात आहेत काय येते? हो आहेत. पुण्याची त्यांचे संख्या किती असेल साधारण? नाही, पुण्यात सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर अनेक ठिकाणी एकूण आकडा नाही सांगता टोटल येणार. बरेच नाही. तर आई विठ्ठल कुलकर्णी ह्या शेखर चरेगावकरांच्या वहिनी आहेत. म्हणजे विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांच्या ते पत्नी आहेत. विठ्ठल गोविंद कुलकर्णी हे तथाकथित CA आहेत आणि ते पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. तर त्यांनी It's okay, चला, आलं लक्षात. तीन ऑडिट रिपोर्ट गेले, तिन्ही ऑडिट रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की सगळा गैरकारभार आहे. हा गैरकारभार आहे त्याच्यावर. मग बँकेने याच्यावर हे काहीच नाही केलं. बँकेनं सरकार खात्याने काहीच सरकार कारवाई केली. याच्यामध्ये कुठलीही कारवाई केलेली नाही त्याच्यामध्ये. सहकार खातं, पोलीस खातं, कोणतंही खातं याच्यामध्ये आजपर्यंत कारवाई न करता का गप्प बसलं हे समजत नाही. ही कारवाई होऊ नये म्हणून कोणाचा दावा मी आहे का? गेली कित्येक वर्ष, मी जवळजवळ 3 वर्ष या बदल्या काही लोकांच्या संपर्कात आहे. मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे, याची आम्ही व्यवस्था करू. मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं, याही वेळेला त्यांना लक्षात येईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतेय. सहकार खातं सरकार तुमचं हे खासदार आहात. म्हणूनच सगळे आहात. सहकार आयुक्त किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, काय त्यांचं नाव आहे? बाबासाहेब पाटील यांच्याकडे जाऊन तुम्ही भेटले का? त्यांना काही तक्रार केली का की एवढं जर गंभीर आहे, सहकार आयुक्तांना जाऊन भेटून तुम्ही मागणी केली का नाही? काही बँक आता चालू आहे का? बँकेवर प्रशासकीय आहे का? काय परिस्थिती काय? अध्यक्ष सध्या बँकेवरती प्रोसिजर नाही आहे. आणि याच्यापूर्वी आताचे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यापूर्वीचे जे सहकार मंत्री होते त्यांच्याकडे त्यांची डिस्क्वालिफिकेशनची केस सुद्धा चालू होती. मग त्याच्यामध्ये फिर्यादी जे होते ते SD कुलकर्णी आहेत, ते आहेत तिथे उपस्थित आज रोजी. त्याच्यामध्ये पूर्वीचं जे गव्हर्नमेंट होतं, ज्या वेळेला याच्यापूर्वीचे गव्हर्नमेंट होतं महाविकास आघाडीचं, त्या काळापासून हा आम्ही लढा देतोय. आणि मी सुद्धा वेळोवेळी इथं सहकार भवनमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. त्या सगळ्या तक्रारी आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. ऑडिट रिपोर्टपासून सगळे पुरावे मी त्यांच्याकडे सादर केलेत. आता एखादा कर्जदार असतो किंवा जामीनदार असतो, तो जामीनदार जास्तीत जास्त 2 प्रकरणामध्ये असतो. पण याच्यामध्ये राई विठ्ठल कुलकर्णी या 59 ठिकाणी कर्जदार आणि जामीनदार दाखवलेले आहेत. म्हणजे त्यांच्या वहिनी आहेत. स्वामी तीर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स हे 21 ठिकाणी आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये आहे, ऑडिटरचा शेअर आहे त्याच्यामध्ये, त्याची कॉपी मी तुम्हाला सर्क्युलेट करतो. त्याचबरोबर देवराज गुळ उत्पादक कंपनी जी करमाळ्याला आहे त्याच्यामध्ये 17 ठिकाणी जामीनदार दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एकच माणूस फिरून जामीनदार कर्जदार असं दाखवतो. यांनी स्वतःची मिळकत वाढवण्यासाठी हे सगळ्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.